नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. पेन्शनधारकांच्या किमान पेन्शनसह प्रलंबित मागण्यांसाठी खासदार कार्यालयासमोर आंदोलन. देशभरातील पेन्शनधारकांनी किमान पेन्शन वाढ, महागाई भत्ता लागू करणे आणि इतर अनेक प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी अनेक ठिकाणी आंदोलनाची तीव्रता वाढवलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर पेन्शनधारकांनी खासदार कार्यालयासमोर निदर्शने करत निवेदन सादर केलेले आहे. चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी समोरील बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका आणि अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला विसरू नका. पेन्शनधारकांचे म्हणणे आहे की सध्याच्या महागाईच्या काळात मिळणारी किमान पेन्शन अत्यंत अपुरी असून त्यामध्ये तातडीने वाढ करण्याची आता गरज आहे. तसेच पेन्शनवर महागाई भत्ता लागू करावा, पेन्शनचे नियमित आणि वेळेवर वितरण सुनिश्चित करावे, तर वैद्यकीय सुविधांमध्ये सुधारणा करावी अशी प्रमुख मागणी आता करण्यात आलेली आहे. आंदोलनादरम्यान प्रतिनिधींनी सांगितले की अनेक वर्षापासून या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असून सरकारने आता लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा देशव्यापी आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही पेन्शनधारकांनी शासनाला दिलेला आहे. पेन्शनधारकांच्या नेमक्या प्रमुख मागण्या कोणत्या, चला तर पाहूया. किमान पेन्शनमध्ये तातडीने वाढ करणे, पेन्शनवर महागाई भत्ता लागू करणे, पेन्शनचे नियमित आणि वेळेवर वितरण करणे, वैद्यकीय सुविधांमध्ये सुधारणा करणे, तर पेन्शनविषयक प्रश्नांसाठी उच्चस्तरीय समितीही स्थापन करणे. पेन्शनधारकांनी खासदारांमार्फत केंद्र सरकारकडे आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले असून आता लवकरात लवकर निर्णय होईल अशी अपेक्षा आता पेन्शनधारकांकडून व्यक्त केली जात आहे.